उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेची बैठक संपन्न। मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी बैठकीचे आयोजन। पक्षाने उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांचा विश्वास। ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे। पक्षाने उमेदवारी दिल्यास मी 11 निवडणुका लढलो, राजकीय कारकिर्दीमध्ये एक सोडली तर 10 निवडणुका जिंकलेला आहे। पक्षाने मला उमेदवारी दिल्यास मी लढणार आणि जिंकणार असा विश्वास ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी सर्वांनी या बैठकीत उपस्थित होते। यावेळी कुमार रुपवते, भरत सांबरे, दिनेश काकडे, श्रीराम काणेरे, जगन दुर्गे, रामेश्वर फंड, केशव क्षीरसागर, गजानन सानप, कल्याण टकले, मुकुंद हुसे, सिद्धेश्वर उबाळे, अर्जुन ठोंबरे, रामभाऊ मसलेकर, राजेंद्र गव्हाड, फारुख पठाण, अनीस पटेल, फैजान मिर्झा, सगीर सिद्दीकी, संजय जाधव, परमेश्वर चंद, ज्ञानेश्वर गरबडे, तपन पडघन, विकास करतारे, नितीन कोलते, निंबाजी क्षीरसागर, कैलास भुजंग, जावेद खान, शैलेश डिवटे, राहुल गिरी, सुरेश राठोड, राजू पवार, कृष्णा पवार, मिर्झा अल्ताफ बेग, मिर्झा अशफाक बेग, मिर्झा गालिब बेग, शिवाजी गवाड, कल्याण जाधव, संजय कोळेकर, नाना ओळेकर, बंडू फंड, हरुण पटेल, अभिषेक फंड, विठ्ठल फंड, बाबासाहेब ओळेकर, कृष्णा ओळकर, धर्मा ओळेकर, सुखदेव दाभाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। मला सांगा, तुम्ही जालना विधानसभेची उमेदवारीसाठी तुम्ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे, काय सांगणार? नाही, आज जालना विधानसभा मतदारसंघाच्या नव्हे तर बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात ही बैठक होती आणि बदनापूरमध्ये विधानसभेच्या अनुषंगाने काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। त्याचबरोबर आम्हाला जे चिन्ह मिळालेलं आहे निवडणूक आयोगाकडनं मशाल, हे चिन्ह प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे शिवसैनिकांनी नेलं पाहिजे। यासाठी आम्ही एक कार्यक्रम आखलेला आहे की या कार्यक्रमांतर्गत दररोज 4 गावांमध्ये, प्रत्येक गावामध्ये 1 तास आणि प्रत्येक घरापर्यंत ही शिवसैनिकांची रॅली जाईल आणि त्या घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये ते आमचं धनुष्य, याचं मशालीचं जे आहे पुढे आपलं स्टिकर, मशालीचं स्टिकर हे प्रत्येकाच्या हातामध्ये हे दिल्या जाणार आहे। कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या काही जागांना जो धोका झाला, कारण की या राज्यातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये आमचं धनुष्यबाण हे चिन्ह होतं। हे चिन्ह आमच्या विरोधकांनी पळवलं, परंतु जनतेच्या मनामध्ये शिवसेना म्हटलं की धनुष्य हे खोलवर रुजलेलं होतं। परंतु त्या गद्दारांनी आमचं चिन्ह लिहिल्यानंतर आम्हाला निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलेलं आहे मशालीचं। हे चिन्ह लोकांपर्यंत तेवढं गेलेलं नव्हतं, तरी सुद्धा आमच्या 9 जागा निवडून आल्या, पण काही ज्या जागा गेल्या त्या लोकांमध्ये गैरसमजामुळे गेल्या। तो गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशाल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चिन्ह आहे हा संदेश घेऊन जाण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। जालना विधानसभा लढणार का तुम्ही? जालना विधानसभा निश्चितपणानं मला पक्षाने उमेदवारी दिली। मी एकूण 11 निवडणुका लढलो माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि एक विधानसभा फक्त जर सोडली तर 10 वेळा मी जिंकलेला उमेदवार आहे आणि म्हणून मला निश्चितपणानं पक्षानं जर उमेदवारी दिली जालना विधानसभेची तर मी ती लढणार आणि जिंकणार हेही सांगतो। मला सांगा, विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदे मराठवाडा दौऱ्यावरती, याकडे तुम्ही कसं पाहणार? नाही, आता श्रीकांत शिंदे येतील आणि एकनाथ शिंदे साहेब येतील आणि कोणीही येतील, कोणालाही येऊ द्या, पण लोकांनी ठरवलं की महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय। कारण की आज शेतकरी त्रस्त आहे। आज सोयाबीनचं काय चालू आहे? सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, अजूनही सरकारचे आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत। म्हणजे सरकार शेतकऱ्यांची प्रचंड अवहेलना करते, शेतकरी त्रस्त आहे। बेरोजगारी एवढी वाढली की राज्यामध्ये आज या बेरोजगारीमुळं खूप मोठा संघर्ष आज सगळ्यांना दिसून येतोय। आपल्या राज्यातले मोठे मोठे उद्योग हे गुजरातला चालले, एकट्या चाकणगावचे 100 इंडस्ट्रीज या गुजरातमध्ये गेल्यात,
ज्यामुळं हजारो लोकांचा या राज्यातला रोजगार जातोय आणि म्हणून सर्व समाज घटक त्रस्त असल्या कारणानं कोणी जरी आले तरी जे लोकसभेला झालं तेच आता विधानसभेला होणार आहे आणि या राज्यामधलं आता सत्तांतर हे अटळ आहे हे एवढं सांगतो.